नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण महावितरण भरती सध्या जी काही भरती फुल फ्लेजमध्ये सुरू आहे म्हणा किंवा सध्या जे काही फॉर्म सबमिशन वगैरे झालेलं आहे, महावितरण महापारेषणचं परत फॉर्म सबमिशन झालेलं आहे। मागच्या वर्षीपासून ही भरती पेंडिंग होती, आता फॉर्म सबमिशन झालेले आहे। आता वाट आहे एक्झामची की एक्झाम डेट कधी होईल। त्यामध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणजे डिग्री जे काय आपण म्हणतो की पदवीधर शिकाऊ उमेदवार, त्यानंतर जेईची पोस्ट ज्याला आपण आधी म्हणतो जेईची पोस्ट आता आहे डिप्लोमा बेसवर, ती आहे पदविकाधारक शिकाऊ उमेदवार। त्यानंतर विद्युत सहाय्यक आहे, त्यानंतर महापारेषणमध्ये टेक्निशियन 1 आहे, टेक्निशियन 2 आहे, सिनियर टेक्निशियन आहे आणि महावितरणमध्ये सुद्धा काही पोस्ट आहे, विद्युत अकाउंट असिस्टंट आहे BCom BBA बेसवर, अशा भरपूर पोस्ट आहे। तर त्यामध्ये महावितरण महापारेषण दोन्हीची एक्झाम आता पुढच्या काही दिवसांमध्ये एक्सपेक्टेड आहे किंवा सप्टेंबरमध्ये एक्सपेक्टेड आहे। तर त्याबद्दल एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। परंतु तत्पूर्वी अतिशय महत्त्वाचा अपडेट म्हणजे ज्या काही पोस्ट आहे या प्रोबेशनरी पोस्ट आहे, कुठल्या काही 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे। यामध्ये वेज रिव्हिजनमध्ये जे काही झालेलं आहे, आता जे काही चेंजेस आलेले आहेत त्यामध्ये परमनंट जे एम्प्लॉई आहे त्यांच्या पगारात साधारण 19% ची वाढ झालेली आहे, प्लस बाकीचं जे DA वगैरे सगळं वाढतच राहते। आणि प्लस जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस पिरियड आहे किंवा प्रोबेशनरी पिरियड आहे, जसं फॉर एक्झाम्पल डिप्लोमा डिग्रीवर ज्या पोस्ट आहे JEEच्या त्या प्रोबेशनरी असतात 1 वर्ष, त्यानंतर परमनंट करतात आणि त्यानंतर तुमचं स्केल लागू होते जे असेल ते। आणि बाकी जे काही ITI बेसवर आहे, BCom बेसवर आहे, विद्युत सहाय्यक म्हणा किंवा बाकीचे जे आहे अकाउंट असिस्टंट वगैरे, त्याचं जे काही स्केल होतं किंवा ज्याचे जे काही आपण म्हणतो स्टायपेंड होतं त्यावर 5,000 हाईक झालेली आहे, 5,000 वाढ झालेली आहे। तर त्यामध्ये शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो, त्यामध्ये बरीचशी जे PDF आहे तुम्हाला ऑलरेडी मिळालं असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण ते शेअर केलेलं आहे। तर बघा मित्रांनो, MSCDCL म्हणजे महावितरण महापारेषण महाजेनको तिन्हीमध्ये एकच आहे, तिन्ही ठिकाणी जेवढी वाढ झालेली आहे ते तिन्ही ठिकाणी इम्प्लिमेंट झालेली आहे। मी तुम्हाला महावितरणचं सांगतो, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग म्हणजे BE इलेक्ट्रिकल आणि BE आपलं सिव्हिलच्या बेसवर जी वॅकन्सी आहे त्याचं 22,000 होतं 1 वर्षाचं मानधन किंवा आपण त्याला म्हणतो स्टायपेंड, ते 27 झालं म्हणजे 5,000 हाईक झाली। डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग म्हणजे डिप्लोमा इलेक्ट्रिकल सिव्हिलसाठी जे होतं ते ज्यासाठी तुम्ही आता फॉर्म भरला आहे किंवा एक्झामसाठी वाट बघत आहे, 18,000 त्यांचं होतं ते 23,000 झालं आता, ठीक आहे। त्यानंतर बघा उपकेंद्र सहाय्यकचं पद यामध्ये नाही आहे आता, परंतु त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। जे विद्यार्थी ऑलरेडी जॉईन झाले असतील किंवा पुढे जर जागा निघाल्या तर ते 18,000 19,000 आणि 20,000 होतं, ते आता 23,000 24,000 आणि 25,000 म्हणजे प्रत्येक वर्षी असं 1,000 वाढतं, ठीक आहे। त्यानंतर अकाउंट असिस्टंटचं 20,000 होतं ते 25,000 झालं, 21 ते 26 झालं दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी 22 ते 27 झालं, ठीक आहे। म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी 5,000 इथे हाईक दिलेली आहे। त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट, ज्युनियर असिस्टंट, HR अकाउंट्स वगैरे तर 19 20 आणि 21 होतं, त्यामध्ये सुद्धा 5,000 हाईक दिलेली आहे, 24 25 26 झालेलं आहे। विद्युत सहाय्यकमध्ये 15 16 17 होतं, तर ते 20 21 22 झालेलं आहे। विद्युत सहाय्यक हे 2-3 याच्यामध्ये असतं पोस्ट, ठीक आहे। वीज सेवक हे वेगळं आहे, त्याच्यामध्ये 6,500 7,200 आणि 8,000 होतं, तर त्यामध्ये 5,000 हाईक झालेली आहे, ठीक आहे। सहाय्यक ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ठीक आहे, 15,000 16,000 17,000 होतं। या पोस्ट आता निघालेलं नाही आहे, परंतु जे ऑलरेडी जॉईन झाले असतात त्याच्यामध्ये सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे। नंतर सहाय्यक पिऊन म्हणजे तुम्ही जे चपराशी म्हणून जॉईन झाले असेल सहाय्यक म्हणून, तर 15,000 16,000 17,000 होतं, तर 20 21 आणि 22 झालेलं आहे, ठीक आहे। 7/7/2024 पासून हे इम्प्लिमेंट झालेलं आहे, तुम्हाला आता ऑगस्टच्या सॅलरीमध्ये ते मिळणार आहे, ठीक आहे। शॉर्टमध्ये सांगायचं झालं, जे परमनंट एम्प्लॉई आहे त्यांचा पगार 19% वाढला बेसिक, तर टोटल तुमचा डबल होतो। आणि जे तुमचं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे किंवा तुम्ही टेम्पररी आहे किंवा जे काही असेल ते त्याच्यामध्ये 5,000 आणि तुमच्या स्टायपेंडमध्ये वाढ झालेली आहे, ठीक आहे। त्यामुळे चांगली एक न्यूज आपल्याला मिळालेली आहे तीनही कंपनीकडून, महावितरण महापारेषण महाजेनको। तर सेकंड आणि अतिशय महत्त्वाचा अपडेट ज्याबद्दल मला भरपूर कमेंट्स येत आहे वरच्यावर विद्यार्थी मित्रांची, की आता महापारेषण महावितरणचे फॉर्म सबमिशन झालेले आहेत, आता एक्झाम कधी होऊ शकते हा सगळ्यांचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। त्यामध्ये महापारेषणमध्ये सिनियर पोस्टसुद्धा आहे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा AEची सुद्धा प्रेशरची पोस्ट आहे। त्यानंतर तुमचं AE इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि प्लस तुमचं विद्युत सहाय्यक आहे आणि सिनियर टेक्निशियन आणि टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 ह्या सगळ्या पोस्ट आहेत। त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे एक्झाम होणार आहे आता महापारेषणमध्ये, आणि महावितरणमध्ये सुद्धा एक्झाम काही होणार आहे, परंतु महावितरणची एक्झाम माझ्या मते तरी थोडीशी लेट होणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट्स आहे की सर आता सप्टेंबरमध्ये होऊ शकते का? बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनलवर न्यूज बघितली असेल की आता 8 दिवसात सप्टेंबरमध्ये होऊ शकते किंवा सप्टेंबरच्या 8 तारखेला होईल किंवा पहिल्या आठवड्यात होईल, दुसऱ्या आठवड्यात होईल। मित्रांनो, अशा न्यूजच्या मागे शक्यतोवर लागू नका, कारण की कसं आहे अजूनपर्यंत डेटचं कुठेच काही कन्फर्म नाही आहे। हालचाली सुरू आहेत, परंतु त्याला भरपूर वेळ आहे अजून। आता कुठे फॉर्म सबमिशन झालेलं आहे, महापारेषणची एक्झाम आधी होईल
सप्टेंबरच्या साधारण 10 तारखेपर्यंत तुम्हाला एक्झामची डेट कळून जाईल असं माझं एक ओपिनियन आहे किंवा मला जी काही माहिती मिळते आहे त्यावरून सांगतो. आणि सप्टेंबरच्या फायनल वीकमध्ये कुठल्या तरी एखाद्या पोस्टची एक्झाम होईल. असं नाही सांगू शकत की सगळ्याच्या सगळ्या एक्झाम होतील, कारण की खूप 5-6 पोस्टची एक्झाम आहे. त्यामुळे एकदम ते घेणं हे IBPSला सुद्धा कठीण जाणार आहे. IBPS आधी डेट फिक्स करतं आणि ती डेट फिक्स केल्यानंतर महापारेषणकडून किंवा महावितरणकडून ती डेट कन्फर्मेशन घेतं, त्या डेटवर कन्फर्मेशन घेतं. जर ती डेट महावितरणने किंवा महापारेषणने कन्फर्म केली तरच पुढे ती एक्झाम त्या डेटवर होते. त्यामुळे तुमच्यापर्यंत भरपूर डेट इथे पोचतील आता, किंवा तुम्हाला न्यूजपर्यंत येतील टेलिग्रामवर, कारण की बरेचसे लोकांचे कॉन्टॅक्ट खूप मोठे मोठे लोक भरलेले आहेत आपल्या याच्यामध्ये, यूट्यूबवर म्हणा किंवा टेलिग्रामवर म्हणा. तर अतिशय चांगले हे आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट चांगले आहे. त्याच्यामुळे अशा बऱ्याच न्यूज येतील, त्यामुळे त्या न्यूजनी डिस्टर्ब होऊ नका. ठीक आहे. तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो की सप्टेंबरच्या 3rd किंवा 4th वीकमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड ठेवून, म्हणजे 20 तारखेच्या पुढे. माझा तरी अंदाज असा आहे की 20 तारखेच्या आधी एक्झाम होणार नाही, परंतु हा एक अंदाज आहे. त्याच्या आधीसुद्धा एखाद्या वेळेस होऊ शकते, परंतु शक्यता कमी आहे. 20 सप्टेंबर किंवा त्यापुढे एक्झाम कधीही होऊ शकते. मी आधीच्या व्हिडिओसुद्धा सांगितलेलं आहे की 20 सप्टेंबर ही मिनिमम तारीख पकडून घ्या. तुम्ही महावितरणचे असाल का महापारेषणचे असाल, अकाउंट असिस्टंट असो का JE असो का AE असो का विद्युत सहाय्यक असो किंवा काय टेक्निशियन असो. ठीक आहे. 20 सप्टेंबरच्या पुढे एक्झाम कधी होऊ शकते, त्यानुसार तयारी करा, त्यानुसार तुमचं प्रिपरेशनचं प्लॅनिंग करा, त्यानुसार तुमची सुट्टी अरेंज करा. म्हणजे तुम्ही जॉबवर असाल तर, किंवा त्यानुसार तुमचं बाकीचे काय जे काय प्लॅनिंग करायचं असेल ते करा. तो कुठल्या पोस्टची होईल, किती पोस्टची होईल, किंवा एखादं मत 8 दिवसात ते 5-6 पोस्ट घेतात का, किंवा महावितरणचे घेतात का, पूर्ण एकदम घेणं हे थोडंफार पॉसिबिलिटी कमी आहे. परंतु महापारेषण तसं करू शकते, कारण महापारेषणची जी जाहिरात आहे ती खूप जुनी आहे. 1 वर्ष तर ऑलरेडी झालेलं आहे, 6 महिने 1 वर्ष झालेले आहे. त्याच्यामुळे महापारेषणची एक्झाम ही सप्टेंबरमध्ये एक्सपेक्ट आपण करू शकतो. महावितरणचे चान्सेस भरपूर कमी आहे. मला असं वाटतं की महावितरण हे ऑक्टोबर किंवा त्याच्या पुढेच होईल, म्हणजे इलेक्शन नंतरच होईल. ठीक आहे. बाकी त्यानुसार तुमचं प्रिपरेशन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही न्यूज येतात तुम्हाला, कारण की मला मग विद्यार्थी मित्र कमेंट करतात की सर सप्टेंबरला एक्झाम होईल का, सप्टेंबरला एक्झाम होईल का, सप्टेंबरला एक्झाम होईल का, किंवा मग इलेक्शनच्या नंतर होईल का. याचं उत्तर मी खूप आधीच तुम्हाला 1-2 महिने आधीच दिलेलं होतं, 1 महिने आधीच दिलेलं होतं. पण तो तरी विद्यार्थी मित्र का विचारतात, आम्हाला ते माहिती असते, कारण कुठेतरी काहीतरी एखाद्या टेलिग्राम चॅनलवर बघितलेलं असते, कुठला तरी एखादा विनाकारणचा फालतूचा ग्रुप असतो, तिथे डिस्कशन चालत असते की आता असं असं झालेलं आहे, आता असं असं होणार आहे, आता असं असं झालेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र थोडं डिस्टर्ब होतं. स्वतःला डिस्टर्ब करून घेऊ नका. तुम्हाला बॉटम लाईन सांगतो की 15 किंवा 20 सप्टेंबरच्या पुढची एखादी डेट, टार्गेट डेट ठेवा, किंवा 20 सप्टेंबरपर्यंत आपल्याला अभ्यास पूर्ण करून आपलं व्यवस्थित सगळं करायचं आहे. त्यापुढे जर 1 महिना जरी लेट झाली एक्झाम, तर तुमचं रिव्हिजनच होईल ना, तुमचं काही नुकसान होणार नाही. परंतु तुम्ही म्हणाल की सर नोव्हेंबरमध्ये होईल, तुम्ही म्हणाल की नोव्हेंबरमध्ये एक्झाम होईल, आणि जर एक्झाम जर सप्टेंबरला झाली तर तुमचं सगळं प्लॅनिंग खराब होऊन जाईल. त्यापेक्षा डेट ही थोडी आधीची घ्या, म्हणजे सप्टेंबर 15-20 पासूनची पुढे कधी पण एक्झाम होऊ शकते असं माइंडमध्ये टार्गेट ठेवा. आणि जे काही तुम्ही ग्रुप जॉईन केले असतील, टेलिग्राम असेल किंवा काही असेल, जिथे डिस्कशन चालतं त्या ग्रुपमधून शक्यतोवर लेफ्ट करा किंवा बाहेर जा. मी तुम्हाला का म्हणतो आहे, कारण की आमच्याकडे विद्यार्थ्यांचेच कमेंट येतात की सर अशा ग्रुपमध्ये असं चालू आहे व त्याने डिस्टर्ब होते, असं होते तसं होते. याला काही अर्थ नाही आहे. ते ग्रुप आपण जॉईन केलेले असतात. ज्या ग्रुपमध्ये व्यवस्थित ॲडमिन आहे, एखादा चांगला ॲडमिन आहे किंवा ते व्यवस्थित हँडल करतात, एकच जर कमेंट टाकतो किंवा ॲडमिन कमेंट टाकतो, तर त्या ग्रुपला थोडं महत्त्व द्या. तिथे थोडेसे व्यवस्थित ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येण्याचे चान्सेस असते. परंतु जिथे विनाकारणचं डिस्कशन चालते, 100 प्रकारचे 100 लोक काही कमेंट टाकतात, आणि विद्यार्थी बिचारे जे अभ्यासू असतात ते डिस्टर्ब होतात. तुमचं जे काही झालं असेल, आता MCQचा पिरियड आहे, आता ऑब्जेक्टिव्हचा पिरियड आहे, ऑब्जेक्टिव्हवर जास्तीत जास्त भर द्या आणि पेपर सॉल्व करा. तुम्ही कुठूनही करा, काही करा, प्रिव्हियस पेपर करा, एखादं तुटलं टेस्ट सिरीज लावा, किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं करा, तो पेपर सॉल्व करा, टाईम लावून पेपर सॉल्व करा, कारण त्याला अतिशय जास्त महत्त्व आहे. 50% तुमच्या अभ्यासाला महत्त्व द्या आणि 50% टेस्ट सॉल्व करायला, किंवा तुमचं जे काही तुम्ही घेतले असेल ते सॉल्व करा, कारण त्याशिवाय आपला अभ्यास किती झाला हे आपल्या लक्षातच यायचं नाही, 100% लक्षात येत नाही. टेस्टला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे कुठली टेस्ट असो, कुठल्याही तुमच्या अकॅडमीची घेतलेली असो, फक्त थोडंसं एक ब्रँडेड टेस्ट पाहिजे. कुठल्याही काही उचलल्यान धरल्यान घेतलं असं नका करू, त्याने आपलं माइंड डिस्टर्ब होतं, असं करू नका. ठीक आहे. आपलंसुद्धा ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्यामध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या क्वालिटीच्या टेस्ट दिलेल्या आहे. इंजिनिअरिंगच्या सुद्धा आहे, AE-JEच्या सुद्धा आहे, महावितरण महापारेषण आहे, विद्युत सहाय्यक ITIच्या सुद्धा टेस्ट आहे, सिनियर टेक्निशियन वगैरे सगळ्या टेस्ट आहे. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. पुढे आणखी आपला अपडेट व्हिडिओ येईलच, किंवा एखादी डेट कन्फर्म असली, जर एखादी डेट डेट बुक होणे म्हणजे कन्फर्म होणे नाही. डेट बुक झाली तर तुम्हाला आता धडाधड 4-5 ठिकाणी यूट्यूबवरही व्हिडिओ येतात, तुमच्या टेलिग्रामवर व्हिडिओ येतील, कुठेतरी एखाद्या चॅनलवर, किंवा ही डेट बुक झाली, ही डेट बुक झाली, बट ती कन्फर्म नसते. कन्फर्म केव्हा होते, महापारेषण महावितरण जेव्हा ती कन्फर्म करते की नाही याच डेटला एक्झाम घ्या, तेव्हा IBPS ती डेट फायनलाइज करते आणि मग नोटिफिकेशन त्याचं त्या साईटवर येते. ठीक आहे. तर त्याची प्रोसेस असते पूर्ण, आणि त्यानुसार आपण तसं अपडेट देऊ.
आणि आपलं अपडेट कन्फर्म झाल्याशिवाय मी अपडेट देणार नाही. तर अशा करतो बऱ्यापैकी थोडंफार गाईडलाईन द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. अभ्यास सुरू ठेवा. कुठल्याच कमेंटनी किंवा कुठल्याच ग्रुपनी डिस्टर्ब होऊ नका किंवा कुठल्याच काही माहितीने डिस्टर्ब होऊ नका. जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार तुमचं प्लॅनिंग सुरू ठेवा, अभ्यासाचं प्लॅनिंग सुरू ठेवा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून ज्यांचे जे आता माइंड डिस्टर्ब झालेलं आहे ते व्यवस्थित जागेवर येतील आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. धन्यवाद मित्रांनो.